सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। जीवनामध्ये प्रत्येक माणसाने देवाची पूजा अर्चा करावी। पूजेविना कोणीच राहू नये। संताची करा, भगवंताची करा, पण पूजा मात्र करावीच करा। पण जर विचार केला तर कोण करतो पूजा अर्चा देवाची, संतांची? कोण करतो पूजा अर्चा? फक्त तुमच्या आमच्या वाट्याला आल्यात पूजा अर्चा, मंत्र्याच्या वाट्याला आल्यात खुर्च्या, शेतकरी लोक नुसतीच करतात चर्चा, आणि त्यांचं काम नाही झालं तर ते काढतात मोर्चा। असो भगवंताकडे जाण्याचे बरेच असे मार्ग आहेत, अनेक मार्ग। म्हणून या पाहता पाही स्वतः भगवान सांगतात अर्जुना, म्हणून या पाहता पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही वाणीथ किंवा केली। अनेक उपाय, अनेक साधनं, अनेक साधना। या अनेक साधनापैकी भक्ती साधन हे सर्वश्रेष्ठ साधन आहे। इतर श्रेष्ठ नाहीत असं नाही, पण या कलियुगामध्ये तरी भक्तीला मान पा नाही। हो, म्हणून जीवनामध्ये सर्वांनी भक्ती करावी। भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्ती विना उद्धार नाही कोणाचा। भक्ती केल्याविना जीवनाचा उद्धार होणार नाही। तर याकरता सर्वांनी देवाचे, भगवंताचे, ज्या भगवंताने की जो भगवान म्हणजे अख्ख्या जगाचा चालक, मालक, प्रतिपालक आहे, अशा भगवंताची सर्वांनी भक्ती करावी। पण त्या भक्तीचा विचार केला तर भक्तीचे देखील बरेच प्रकार आहेत। कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम, अशी 9 प्रकारची भक्ती आहे। तर या 9 प्रकारच्या भक्तीपैकी एक जरी भक्ती आपण समर्थपणे केली, चित्त देऊन केलं, लक्ष ठेवून केली, प्रेम देऊन केली, तर एकच भक्ती तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकेल। पण या ठिकाणी महाराज जी भक्ती सांगतात ती अर्चन भक्ती। अर्चन म्हणजे पूजा करणे। पण त्या पूजेचा विचार केला तर पूजेचे देखील बरेच अंग आहेत। पंचोपचार पूजा, दशोपचार पूजा, षोडशोपचार पूजा, षोडशोपचार पूजा। तर ज्यामध्ये 5 प्रकार, ती पंचोपचार पूजा ज्यामध्ये 10 प्रकार, दशोपचार पूजा ज्यामध्ये 16 प्रकार, ती षोडशोपचार पूजा। अर्थात गरिबाला कुठून एवढं शक्य होणार महाराज? कुठून 5 वस्तू आणा, कुठून 10 वस्तू आणा, कुठून 16 प्रकार जमा करा? अर्थात अवघड आहे। आणि म्हणून सर्वांना शक्य होईल अशी सोपी पूजा तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरण स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती।
पती अभंगातील हे पहिलं चरण. जे आपले मालक, जे आपले स्वामी असतील त्यांची सेवा चांगली करा. गुरुदेवाची भक्ती चांगली करा, सेवा करा. आईवडिलांची सेवा करा आणि पत्नी धर्मातेने पतीची सेवा करावी करा. जीवनामध्ये जर असं केलं तर हीच आहे विष्णूची, तर ही देखील भक्ती देवाची आहे. अर्थात आपल्या वाट्याला जे कर्म आलं ते कर्म करणं म्हणजे देवाची फार मोठी पूजा आहे. अशी भगवंताची संतांची पूजा तुम्ही रोजच करा. परंतु काही अडचण असेल संसारामध्ये की तुम्हाला जर नोकर आपलं मालकाचं बंधन असेल, काही ना गुरुचं बंधन असेल, वडिलांचं बंधन असेल, असं जरी असेल, मग तुमच्या जीवनामध्ये जे काही कर्म तुम्ही करत आहात ते कर्म जरी चांगलं केलं, त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली व्यापारात हुशार आहे. भगवान देखील खुश होतो, संतुष्ट होतो. तुमचंच कर्म तुम्ही चांगलं केलं तर तो देखील परमार्थ आहे. पण मालकाचं काम करताना कुचराई करू नका. हो, वेळ सोडून जाऊ नका. तिथं गेलं तर फारच बोलत बसू नका. विनाकारण टाइम घालवू नका. तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होणार नाही. जरी झाली तर तुमच्या घरामध्ये ती सुखाची राहणार नाही, ती दुःखाचीच राहील. हे मात्र माणसाला कळत नाही. ज्यांच्याद्वारा आपण काही मोबदला प्राप्त करतो, मग ती सेवा करताना तुम्ही मनापासून करा, आपुलकी धरून करा. जसं आपल्या घरचंच काम आहे अशा तत्वाने करा. हेच विष्णूची महापूजा, 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 खऱ्या अर्थाने ही देवाची मोठी पूजा आहे, सामान्य पूजा नाही. तुम्ही असं जरी केलं तर तुमचं केलेलं कर्म भगवंताला आवडेल, पसंत पडेल. जिथं भगवंताला तुमची पसंती झाली तिथं तुमच्या घराची पसंती लक्ष्मीला झाली. जिथं लक्ष्मी आली तिथं रिद्धिसिद्धी आल्या. जिथं रिद्धिसिद्धी आल्या तिथं सगळं वैभव प्राप्त झालं. विठ्ठला
सेवापती. तेव्हा जीवनामध्ये स्वामीचं कार्य करा, स्वामीचं काम करा. किंवा ज्यांना स्वात्मभाव आत्मभाव प्राप्त झाला त्याला देखील स्वामी असं म्हटलेलं आहे. किंवा जे इंद्रियाचे मालक झाले, धनी झाले, त्यांना देखील स्वामी असं म्हटलेलं आहे. जे अधिकार प्राप्त असतात त्यांना स्वामी असं म्हटलं जातं. असं कोणी आपला मालक असो, किती काम करताना त्यांचं काम करताना विश्वासी तो करी स्वामी परी सत्ता. विश्वासी तो करी स्वामी परी सत्ता. सकळ भोगिता होय त्याचे. सकळ भोगिता होय त्याचे. नोकर खरा पण तो आपल्या मालकावर देखील सत्ता गाजवू शकतो. असा जर विश्वास पात्र झाला तर हे त्याचं पथ्य आहे. आज आपल्या परम भाग्याने आपलं गुरुस्थान आज उपस्थित आहे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी. जो महाराज संस्थेमध्ये आम्ही शिकत असताना आम्हाला 8 गुरुवारी होते. 8 गुरुवारी होते. त्यापैकी 7 वैकुंठवासी झाले. आता एवढेच आमचे गुरु आहेत. आणि शांती या सद्गुणाने आज त्यांचं भारतात नाव घेतलं. आळंदी क्षेत्रामध्ये कोणतंही कार्य जरी असलं बाबांच्या उपस्थितीशिवाय होऊ शकत. पूर्णता घ्यायची असेल तर बाबांना तिथं आणावंच लागतं. आणि दरवर्षी आपले कोळीकर बाबा गुरुवर्य भावांच्या पुण्यतिथीचं कीर्तन करत असतात. आळंदी क्षेत्रामध्ये भावांची दरवर्षी आपण होऊन सेवा करतो. तेव्हा असं हे मोठं स्थान आहे. भाऊबाबांचं फार मोठं स्थान आहे. आणि एवढं जे स्थान निर्माण झालं याला मूळ कृपा सद्गुरुदेव महाराजांची.
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. स्वामी काज अर्थात मालकाचं स्वामीचं काम चांगलं केलं तर हीच विष्णूची महापूजा. बरं, दुसरं पण गुरुभक्ती. एकतर जीवनामध्ये तुम्ही गुरु करा आणि गुरु करताना तो पारखून करा, तपासून करा, अनुग्रह प्राप्त करा, मंत्र घ्या आणि जशी पडेल तशी सेवा देखील करा. आपण नुसता अनुग्रह घेतो पण सेवाच करत नसतो. काहीतरी अंगाने त्यांची सेवा करावी. गुरुचा फार मोठा अधिकार आहे. गुरु बिना कौन बतावे बात, गुरु बिना कौन बतावे बात, गुरु बिना कौन बतावे बात, गुरु बिना कौन बतावे बात. रात्रि की बारी नदियाँ बिजमो, तेव्हा जीवनामध्ये गुरुविना खरी वाट दिसत नाही. खरं तत्व हाती सापडत नाही. कारण जिथं गुरु तिथं ज्ञान असतं आणि जीवनामध्ये ज्ञानच असावं, जीवनामध्ये अज्ञान नसावं. अज्ञान नष्ट करण्यासाठी याकरता गुरुचं स्थान लागतं. म्हणून जीवनामध्ये गुरु करा. गुरु परब्रह्म देवाचा हे दैव त्याशी तो मानव म्हणू नये. कारण मला सांगतात गुरु म्हणजे प्रत्यक्ष भगवान असतो. त्यांना मनुष्याचं बोलू नका, हे माणसं आहेत असं बोलू नका. ते प्रत्यक्ष भगवान असतात. त्यांना जर आपण मुखाने मनुष्य असं म्हटलं तर पाप लागतं. संताची जात पाहिली तर पाप लागतं. म्हणून कधी संतांची जात पाहिजे नाही. जाणकार माणसाने तरी जात धरू नये आणि वारकरी पंथात तरी जात येऊ नये. बऱ्याच ठिकाणी जातीने चालतं पण ते काही खरं नसतं. जात पाहू नका. कमीत कमी वारकरी पंथामध्ये तरी जात आणू नका. मुख म्हणे नाही जाती सर्वे काम, सर्वे काम राजे मुखी नाम हो धन्य, राजे मुखी नाम हो धन्य. म्हणे नाही जाती सर्वे काम, राजे सर्वे काम जात पाहत नसतात आणि भगवान देखील जीवनामध्ये जात पाहत नसतो. जाती पाती कुल धर्म भगाए, परिजन गुण चलुहाए, परिजन गुण चलुहाए. प्रभू रामचंद्राने शबरीची जात नाही पाहिली. ती मज म्हटली मी अशी तशी
पण भगवान राम म्हटले मी दुसरं काहीच पाहत नाही, मी फक्त भाव पाहतो, प्रेम पाहतो. अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची. असं जास्त विषय नको, टाईम थोडा राहिलेला आहे. तर गुरुचं चिंतन आपलं चालू आहे. तेव्हा जीवनामध्ये गुरु करा, अनुग्रह घ्या, ज्ञान प्राप्त करून घ्या, त्यांची सेवा करा. तेव्हा मी काय सांगत होतो, संताची जात पाहणं हे पाप आहे. वैष्णव मानी जाते प्रमाण, शालिग्राम मानी पाषाण, गुरुशी माने माणूस बनतो पापिष्ट दान सर्वथा. नागमाला सांगतात की पापी कोण आहे, तर जो संतांचे जात पाहतो. आणखी पापी कोण आहे, शालिग्रामाला दगड म्हणतो. आणखी पापी कोण आहे, शालिग्राम माने पाषाण. आणि गुरुला मनुष्य म्हणतो तो एक पापी आहे. गुरुला मनुष्य रूपाने पाहू नका, गुरु परब्रह्म देवाचाही देव. जीवनामध्ये खरं तत्व प्राप्त होण्यासाठी, उच्च गतीला जाण्यासाठी, भगवान खरा कोण आहे हे कळण्यासाठी, कारण संताशिवाय भगवान कळत नसतो. याकरता संतांची, गुरुदेवांची आपल्याला सेवा करायची असते. तेव्हा गुरुभक्ती जीवनामध्ये करा. स्वामीकांत गुरुभक्ती. आणि तिसरं जे पद आहे, सत्य बोले मुखे पितृवचन. आपलं थोडं थोडं सांगायचं. विस्तार केला तर फारच होईल. मग दत्तांचे गुरु किती, अमुक किती, तमुक किती, फार लांब. पितृवचन सेवापती. पितृवचन, पित्याचं वचन परिपालन करा. राम प्रभूने बाकी इतर काही न करता पित्याचं वचन परिपालन केलं. बाकीकडे लक्ष नाही दिलं. इतरांनी भरपूर आग्रह केला, पण प्रभू म्हटले आपल्या कुणाची पद्धत, जिथं वडिलांचं वचन केलं ना ते खरंच करायचं, खरंच करायचं. रघुकुलरीत सदा चली रघुकुलरीत सदा चली कुळाची पद्धत रीत आहे. राम गेला तरी चालेल, पण जो शब्द दिला तो खराच करायचा. म्हणून इतर शब्द कोणाला देऊ नका, आणि शब्द दिला तर खरा केल्याशिवाय राहून कारण सत्याचं परिपालन करणं फार मोठं पुण्य आहे, फारच मोठं तोप आहे. कारण सत्य तिथं देव असतो, देव तिथं लक्ष्मी असतो. सत्य सोडू नका असं. तेव्हा पितृवचन, अख्ख्या नगरीचं मत प्रभू रामचंद्राकडे की राजा दशरथाच्या नंतर या गादीचा हक्क प्रभू रामचंद्राकडेच असावा, अख्ख्या नगरीचं मत होतं. एक विषय राजा दशरथाने दरबार भरवला आणि असंख्य लोकांच्या समोर उभे ठाकून असं सवाल केलं की जनाहो, मी थकत चाललेलो आहे, वृद्धपणाला मी आता प्राप्त झालेलो आहे. कारण आरसा पाहिला त्याच्यामध्ये केस पांढरे दिसले. श्रवण समीप भरे केस पांढरे झालेले दिसते. शक्यतो आरंभाला केस हे कानावर विकत असतात.
कानाजवळ पांढरे होतात असं चिंतन आलेलं आहे. तर ते पाहून निर्णय घेतला की आता हे जे राज्य आहे प्रभूचे स्वाधीन करा. आणि म्हणून आपला मनोदय सर्व जनतेला प्रकट केला. सर्व जनतेने देखील त्याला शब्द दिला की काय हरकत नाही, जे तुमचं मत ते आम्हा सर्वांचं. आणि सगळी तयारी झाली. उद्या राम गादीवर बसणाऱ्या करता गुडिया तोरणे करती कथा गाते गाणे, करती कथा गाते गाणे, करती कथा गाते गाणे. अख्खं नगर सजवलं गेलं. उद्या राम गादीवर बसणार. सर्वांना अति आनंद झाला. पण अशा आनंदामध्ये ज्या बाईने मिठाचा खडा टाकला त्या बाईचं नाव मंथरा. काही बरी होती, रामाच्या बद्दल फार चांगली होती. पण मंथनेने हे सगळं प्रकार विचित्र केलं. कुठे मंथराने बहकाई, कई ने यह बात सुनाई, दे दो मोरे दो वरदान, तर पुढे चालून काही रुसून बसली. म्हणजे ज्या दिवशी घटना घडणार, म्हणजे राम गादीवर बसणार, तर त्या रात्री तिने फार कहर केला. शेवटी तिने 2 वरांची मागणी राजाकडे केलेली आहे की एका वराने भरताला गादी, दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवास. शब्द कानी आले. राजा मूर्छित झाला आणि तो कोमातच गेला. नंतर काही ठराविक लोकांना पाचारण केलं. सुनंद प्रधान आला, त्यांनी सगळा प्रकार पाहिला. नंतर रामाला पाचारण करण्यात आलं. राम तिथं आले. पाहिलं तर कोणीच काही बोलेना, सर्वजण उदास. शेवटी कैकेयीच रामाला बोलू लागली, तुम्हारा जाके प्राण प्यारे, इनके दुख रोगे सारे, अब तुम वन में जाओ राम. काही माता सांगू लागली की हे रामा, भरताला गादी आणि तुला वनवास. मान्य आहे का? म्हणे 100% मान. दुःख नाही केलं, आनंदच मानला. भरताला गादी मिळत असेल तर मला फारच मोठा आनंद, आणि मला जर वन मिळत असेल त्याहीपेक्षा मला आनंद. अगदी आनंदाने राम वनात गेले. रडले नाही, लोक रडले, पण प्रभूने रडले. विठ्ठला म्हणून आपले आईवडील जे देतील ती खरी लक्ष्मी. अशी भांडून लक्ष्मी त्यांच्याकडून घ्यायचीच नाही. आपल्या कर्तृत्वाने तुम्ही करा. तुम्हाला निर्माण केलं, जन्माला घातलं, तुमचं लहानाचं मोठं तुम्हाला केलं, तुमचं शिक्षण केलं, हेच भरपूर झालं. मग भांडत बसायचं नाही. तुमच्या तकदीराने, तुमच्या दैवाने तुम्ही प्राप्त करा, पण आईवडिलांना दोष देऊ नका. विठ्ठल सेवापती. शेवटी पित्याचं वचन प्रभुरामाने खरंच केलं आणि सेवापती. पती जीवनामध्ये तिचा धर्म असतो, तिने पतीची सेवा करावी. पती सेवा करूनच तिच्या अंगी फार मोठं सामर्थ्य येत असतं. तुकामाने पतिव्रतान तिची देवावर शकतात. तिच्यामध्ये फार मोठे पावर निर्माण होते. त्यांनी शाप दिला तर शापच लागतो, आशीर्वाद दिला तर आशीर्वाद देखील लागतो. फार महत्व आहे. जसा जगामध्ये
संताला मान आहे, देवाला मान आहे, ब्रह्मचार्याला मान आहे, तसा मान पतिव्रतेला देखील फार मोठा मान आहे. म्हणून तुका म्हणे पतिव्रतांतीची सगळ्या देवावर सत्ता. पतिव्रता जीने वर्तमान तिचं जीवन म्हणजे पतीच असतो, तिचं खरं तर म्हणजे पतीच आहे, तिचं तीर्थ म्हणजे पतीच आहे, तिचं सगळं वैभव म्हणजे पतीच आहे. जर असं जीवनामध्ये केलं तर ही विष्णूची महापूजा. पण काही माणसं म्हटले महाराज आम्ही काही याच्यात पुसत नाही, तुम्ही सांगता स्वामीचं काम मालकाचं काम, पण आम्ही काही कोणाचे नोकर नाही. काय म्हटले महाराज तुम्ही सांगता गुरु, पण आम्ही जो गुरु केला तो डायरेक्ट हिमालयात निघून गेला, तो कोणा परत नाही आला. सेवा कोणाची करायची? काही म्हटले महाराज तुम्ही सांगता आई वडील आमचे आई वडील वारले, स्वर्गवासी झाले, तर जेणेकरून आम्हाला सर्वांनाच भगवंताची पूजा घडे असा एक चांगला मार्ग दाखवा. तर तो मार्ग तुकाराम मार्ग म्हणला ते तिसऱ्याच्या सत्य बोल मुखे, सत्य बोले मुखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे. तर मुखाने सत्य बोला आणि दुसऱ्याला दुःख झालं तर तुम्ही देखील दुःखच माना, सुख मानू नका. जो दुसऱ्याचं सुख पाहून सुख मानतो, दुसऱ्याचं दुःख पाहून जो सुख मानतो, सुखी होतो, तो पुढच्या जन्मी ब्रह्म राक्षस होतो. भगवंताची पूजा किती सोपी आहे. दुसऱ्याला दुःख जरी झालं तर आपण त्यामध्ये सहभागी व्हा. तिथं जाऊन दुःख व्यक्त करा की असं नको व्हायला, असं नको व्हायला. एखाद्याच्या घराला आग लागू नये, पण समजा कदाचित लागली तर तिथं जाऊन असं म्हणायचं नाही बरं झालं बरं झालं, टपरे नाव ठेवली. तिथं तुम्ही दुःखच व्यक्त केलं पाहिजे, हे असं व्हायलाच नको. कोणी केलं, काय केलं, त्याला शिक्षा करा. अमुक तुम्ही जरी एवढं जरी केलं तर त्याला किती आनंद होईल ना. असतो दुःखीत असतो, पण एवढं जरी दुःख व्यक्त केलं तर ही तर विष्णूची महापूजा. सत्य बोलली, मुखाने सत्य बोला. सत्य फार महत्त्वाचं तत्व आहे. एक नंबरचं तत्व म्हणजे सत्य आहे. सत्य पालन करा. सत्य पालन करताना माणसाला त्रास होतो, दुःख होतं, पण पुढचं सगळं जीवन सुखात जातं. काही माणसं म्हटले महाराज तुम्ही जी सांगितलं
ते सगळं अगदी खरं आहे, चांगलं आहे, पण आम्हाला एवढं कसं काय शक्य होणार, हे आम्हाला कसं जमणार? महाराज होतात का जमणार नाही? सगळं होईल, पण याकरता काय करायला Ah
स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेचे विष्णूचे महापूजा अनुभव नाही तुझा असो. ज्या गुरुस्थानाच्या निमित्ताने आज आळंदी क्षेत्रामध्ये ही कीर्तन सेवा केली तेव्हा ही झालेली अल्पस्वल्प सेवा सद्गुरू महाराज तथा आळंदी क्षेत्राचं दैवत संत ज्ञानेश्वर माऊली सिद्धेश्वर भगवान सद्गुरू जोग महाराज तथा ज्यांच्या निमित्ताने सेवा घडली सेवा केली असे आमचे सर्वांचे गुरुस्थान असणारे संत महानुभव महाराज भगवान महाराज या सर्व संतांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी बरगतची समाजाला बरेच संत मंडळी आहेत. दूरदूरून बरेच भाविक या ठिकाणी काही राजकीय असतील, काही व्यापारी असतील, कोणी शेतकरी असतील उपस्थित झाले आणि सर्वांनी कार्यक्रमाला सुंदर असं रूप प्राप्त करून दिलं. आमची सद्गुरू जोग महाराजची मंडळी या सर्वांनी कीर्तनात सुंदर प्रकारची साथ दिली. त्यामध्ये मी सर्वांचे नाव घेत नाही, पण आपले आबासाहेब गोडसे यांचं नाव घ्यावंच लागतं. तुम्ही आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपलं सर्वांचं गुरुस्थान असणारे होईकर बाबा देखील आले. त्यातून कार्यक्रमाला फार मोठी शोभा आली आणि या गावातील प्रतिष्ठित असे आपले बबनराव भराडे पाटील देखील त्यांनी आवर्जून भेट दिली. याबद्दल सर्वांना अति आनंद झाला. तेव्हा बबन महाराजांनी हा कार्यक्रम सगळा घडून आणला. त्यांचे मित्रमंडळ आणि सगळी काय महाराज मंडळ त्यामध्ये समरस आहेत. तो सर्वांचे नाव मी घेत नाही, पण असं वाटतं की यांचं नाव घेतलं तर दुसऱ्या नाव राहून जातात असा भाग असतो. तेव्हा आपुलकीने मी सर्वांना वंदन करतो आणि या ठिकाणी झालेली सेवा गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला विराम.